आणि मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन शिक्षक भारतीचे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी टीईटी परीक्षा सक्ती रद्द करावी अशी मागणी केली आहे। विविध प्रश्नांसाठी आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व शिक्षकांकडनं आंदोलन हे सुरू आहे। मरीन ड्राइव्ह येथे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी कपिल पाटील सर आहेत। पाटील सर, काय सांगाल, काय नेमक्या विविध मागण्या आहेत आणि त्या पूर्ण न झाल्यास पुढची कारवाई काय राहणार आहे? राज्यातल्या 25,000 शाळा आज संपावर आहेत। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक सुद्धा। टीईटीचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने घेतला आहे त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही जबाबदार आहेत। तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने जर हा निर्णय राबवलात तर देशातले लक्षावधी शिक्षक हे घरी जातील, त्यांच्या नोकऱ्या संपतील, पेन्शन जाईल, सगळंच जाईल आणि शिक्षण व्यवस्था कोलमडून पडेल। शिक्षणा समवर्ती सूचीतला विषय असल्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी तातडीनं एकतर पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा स्वतंत्र कायदा करावा। तो करता येणं सहज शक्य आहे आणि या शिक्षकांना प्रोटेक्शन द्यावं। दुसरा मुद्दा आहे, गेल्या अनेक सरकारांमध्ये आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत, तो कंत्राटीकरणाचा आणि खाजगीकरणाचा। शिक्षकेतर कर्मचारी तर तुम्ही संपवले, आता शिपाईसुद्धा राहिलेला नाही शाळा। शाळा चालवणार कशी? आणि संच मान्यतेचे जे नवे निकष केलेले आहेत त्यातून गणित, इंग्रजी, सायन्स या कशालाही शिक्षक आता उरलेला नाही आहे। शाळा चालणार कशा? हा समायोजनाचा प्रश्न नाही, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराचा प्रश्न आहे। तिसरा पेन्शनचा मुद्दा आहे। पेन्शन जुन्याप्रमाणे मिळाली पाहिजे ही साधी मागणी आहे आणि ती देणं शक्य आहे, ती एक मागणी आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की टीईटी ते खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि पेन्शनचं सुद्धा जे खाजगीकरण झालेलं आहे हे बंद झालं पाहिजे। आज हा इशारा संप आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या पुन्हा आंदोलन होईल आणि त्यातही जर सरकारने दखल घेतली नाही तर जिल्हा परिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकाच्या निवडणुका जवळ आहेत। आम्हाला बहिष्काराचं शस्त्र उगारायला लावू नका एवढीच सरकारला विनंती आहे, कारण शिक्षकांशिवाय निवडणुका पार पाडता येत नाहीत, एवढंच सरकारला मी सांगतो। सर, आपण पाहिलं आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि तिथून अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई सध्या आपल्यासोबत आहे। मिकी, विद्येचं माहेरघर मानलं